नियमांकडे कानाडोळा करत लाभाच्या पदाला चिकटून बसलेल्या मंत्री संजय शिरसाट यांना चांगलाच दणका बसलाय। शिरसाट यांची अखेर सिडकोच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांच्याच नगर विकास विभागाने त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यभार आता संपुष्टात आणलाय। आता सिडकोचे नवीन अध्यक्ष कोण याची चर्चा ठाणे आणि नवी मुंबईतील राजकीय गोटात सुरू आहे। पण शिरसाट यांना नेमका हा दणका का बसला आणि त्यांची नियुक्ती संपुष्टात का आणली गेली तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सप्टेंबर 2024 पर्यंत सिडको महामंडळाचं अध्यक्षपद हे रिकामच होतं। महाविकास आघाडी आणि त्यानंतर आलेल्या महायुती सरकारनं अनेक वर्ष या पदावर कुणाचीही नियुक्ती केली नव्हती। पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने सरकारी अधिकारीच संचालक मंडळात परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केला जात होता। संचालक मंडळात सामान्य नागरिकांची बाजू मांडली जात नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा रोष होता। याच दरम्यान महायुती सरकारमध्ये संजय शिरसाट हे मंत्रिपदाकडे आस लावून बसले होते। यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावली होती। तसंच त्यांना मंत्रिपदाचा दर्जाही दिला होता। आता फडणवीस सरकारमध्ये शिरसाट यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे। त्यांच्याकडे सामाजिक न्याय हे खातं सोपवण्यात आले। नियम आणि संकेतानुसार मंत्र्यांना लाभाचं पद धारण करता येत नाही। त्यामुळे मंत्रिपदी विराजमान झालेल्या व्यक्तीनं मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं अपेक्षित असतं। त्यानुसार मंत्रिपदी निवड झाल्यावर शिरसाट यांनी सिडकोचं अध्यक्षपद सोडणं हे अपेक्षित होतं। पण शिरसाट अध्यक्षपदावर ठाण मांडून बसले होते। संचालक मंडळाच्या बैठका घेत निर्णय जाहीर करत होते। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 30 डिसेंबर रोजी त्यांनी सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन मेट्रो प्रकल्प, महाराष्ट्र भवन यासह अनेक विषयावर निर्णय घेतले। 2 दिवसांपूर्वी त्यांनी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे आदेश दिलेत। याबाबत लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचं जाहीर केलं। मात्र एकच व्यक्ती 2 पदावर राहणं, लाभाचं पद उपभोगणं उचित नसल्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या। त्यानंतर शिरसाट यांना अध्यक्षपदावरून त्वरित दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाला दिले। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिरसाट यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली। त्यानुसार आता नगर विकास विभागाने त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणलाय। हा त्यांच्यासाठी आता चांगलाच धक्का समजला जातोय। तर शिरसाट यांनी स्वतःहून राजीनामा दिला असता तर त्यांच्यावर शासन निर्णय जारी करत हटवण्याची नामुष्की ओढवली नसती। दरम्यान आता लवकरच सिडकोच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जाईल। यासाठी आमदारांकडून मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झालंय। यामध्ये नवी मुंबईतील आमदार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। यात आता कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता मंडळी, तुमचा काय अंदाज आहे? कोण असू शकतो सिडकोचा नवीन अध्यक्ष ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।